आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता। अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष। अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात। शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल। अजित पवारांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता। 19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार। त्यांनी मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार। आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे आज विशाळगडावर जाणार। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 8 तर काँग्रेसची 7 मतं फुटली। फुटलेल्या आमदारांना विधानसभेला संधी देण्याचा महायुतीचा शब्द। सूत्रांची माहिती तर फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या तयारीत। विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती महाविकास आघाडीला। सकाळ समूहाच्या सर्वेत महायुतीला धक्का। सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप। सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार। मनोज जरांगेंची घोषणा तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार। जरांगेंकडून स्पष्ट। मराठा समाजाला समजलंय सत्ताधारी आणि विरोधक आपल्या कामाचे नाहीत। 288 उमेदवार पडल्यास शिंदे फडणवीसांना पश्चाताप करण्यापासून पर्याय नाही। मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा। मतदान घेऊन जे विधान परिषदेवरचे आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिलं आम्ही पाडणार। आता जाहीर संभाजीनगर मधून सांगतोय। मुलांचं भविष्य हिसकवायला मुंबईत याल तर ओबीसी शांत बसणार नाही। स्वसंरक्षणासाठी आम्हाला हत्यार उगारावी लागतील। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा जरांगेंना इशारा। मुलाबाळांचं भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर मुंबईचा आमचा जो ओबीसी आहे जो भंडार आहे तो शांत बसेल। रात्री झोपताना सुद्धा कोयता उशाला असतो। तर संरक्षणासाठी ती आमची हत्यारं जी आहेत ती हत्यारं आम्हाला शेवटी उघरावीच लागेल।